एक्झाम्पल सुरू करतोय आपण. एक्सरसाइज बघतोय 3.1. पहिला एक्सरसाइज आहे आपला हा. याच्यामध्ये काय आहे बघा. पहिला एक्झाम्पल आहे. अ टीचर वॉन्ट्स टू सिलेक्ट the class monitor in a class of 30 boys and 20 girls. In how many ways can the monitor be selected if the monitor must be girl or boy? असं आपला एक्झाम्पल आहे. A teacher want to select the class monitor in a class of 30 boys and 20 girls. एक क्लास आहे आणि या क्लास मध्ये काय आहे तर 30 बॉयज आहेत आणि 20 गर्ल्स आहेत. आणि टीचरांना काय करायचं तर एक मॉनिटर सिलेक्ट करायचा. हा अख्खा क्लास आहे आपला आणि या अख्ख्या क्लास मधून एक मॉनिटर सिलेक्ट करायचा. मग तो बॉय असेल किंवा गर्ल असेल कसंही असेल. मग आपल्याला प्रश्न काय विचारलाय बघा. इन हाऊ मेनी वेज कॅन द मॉनिटर बी सिलेक्टेड इफ द मॉनिटर मस्ट बी गर्ल ऑर बॉय. तो मॉनिटर गर्ल असू देत नाही तर बॉय असू द्या. आपल्याला काय सिलेक्ट करायचंय की किती वेगवेगळ्या प्रकारे आपल्याला मॉनिटर सिलेक्ट करता येईल. आता बघा ही टोटल आपली 50 टोटल स्ट्रेंथ आहे आपली. 30 बॉयज आणि 20 गर्ल्स अशी टोटल 50 संख्या आहे वर्गाची. तर तुम्हाला बॉय किंवा गर्ल कोणीही सिलेक्ट करायचं. मग हे 30 बॉयज आहेत. मग बॉय जर सिलेक्ट करायचा असेल तर तुम्ही एकतर फर्स्ट बॉय सिलेक्ट करणार किंवा सेकंड बॉय सिलेक्ट करणार किंवा थर्ड बॉय सिलेक्ट करणार. असं तुम्ही या 30 पैकी कुठलाही एक बॉय सिलेक्ट करू शकता. या 30 बॉयज पैकी एक बॉय सिलेक्ट होईल. मग बॉयचं एका बॉयचं सिलेक्शन किती वेगवेगळ्या प्रकारे होईल तर 30 वेगवेगळ्या. तुमच्याकडे ऑप्शन्स किती आहेत तर 30 ऑप्शन्स आहेत. म्हणजे या एका बॉयचं सिलेक्शन किती वेगवेगळ्या प्रकारे आपण करू शकतो तर 30 वेगवेगळ्या प्रकारे करू शकतो. बघा काय केलं. फर्स्ट ऑपरेशन करायचं एक बॉय सिलेक्ट करायचा मॉनिटर साठी. सो you have to select one boy for monitor. Now there are 30 boys. You can select either one or second boy or third boy or fourth boy, like this up to 30 boy. So you have 30 options in boys. So you have to select one boy from these 30 boys in 30 ways. किती वेगवेगळे ऑप्शन्स आहेत आपल्याकडे तर 30 वेगवेगळे ऑप्शन्स. और आता हे गणित ऑरच आहे ना. मग गर्ल और बॉय. मग ऑर म्हटलं की आपल्याकडे काय असतं ऍडिशन असतं. ऍडिशन प्रिन्सिपल मध्ये हे ऑर येतं. आता आपल्याकडे किती बॉय गर्ल्स आहेत 20 आहेत. मग आता तुम्ही काय करणार आहे या 20 मधून एक गर्ल सिलेक्ट करणार. सो आयदर फर्स्ट गर्ल इज सिलेक्टेड और सेकंड गर्ल इज सिलेक्टेड और third girl is selected or up to 20th girl is selected. या 20 पैकी तुम्ही कुठली एक गर्ल सिलेक्ट करणार आहे. तुमच्याकडे टोटल ऑप्शन्स किती आहेत तर 20 आहेत. म्हणजे एक गर्ल किती वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट झाली तर 20 वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट झाली. आता ऍडिशन प्रिन्सिपल काय सांगतो. फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन m ways or second operation can be done in n ways. So total number of operation either any one operation can be done. So total number of operations are 50. Total operations किती झाली तर 50 वेगवेगळ्या प्रकारे आपण हे एका मॉनिटरचं सिलेक्शन करू शकतो जर तुमच्याकडे 30 बॉयज आणि 20 गर्ल्स असतील तर. आता ही जी काही आपण बोललो हे जे बोललोय हे आपल्याला पुन्हा लिहायचं. म्हणजे गणित आपलं हे 50 आलं. कसं आलं. one boy can be selected in 30 ways, one girl is selected in 20 ways. So total number of operations or total number of selections are 30 plus 20 equal to 50. हे जे काही आपण बडबड केली जे काही आपण गणित समजण्यासाठी बोललो हे सगळं गणितात आपल्याला शब्दामध्ये मांडायचं. मग आता कसं लिहिणार बघा आपण ते. सोल्युशन मध्ये आपण काय काय लिहिलं. देयर आर 30 बॉयज अँड 20 गर्ल्स इन अ क्लास. त्या क्लास मध्ये किती बॉयज आहेत 30 आहेत आणि गर्ल्स आहेत 20. टीचर कॅन सिलेक्ट वन बॉय फ्रॉम 30 बॉयज इन 30 डिफरंट वेज. टीचरांनी काय केलं
तर 30 बॉयज मधून एक बॉय सिलेक्ट केला. किती वेगवेगळ्या प्रकारे? तर 30 वेगवेगळ्या प्रकारे. वन गर्ल कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 20 गर्ल्स इन 20 डिफरंट वेज. मग टीचरांनी काय केलं, तर एक गर्ल सिलेक्ट करायची आहे 20 गर्ल्स मधून. किती वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट होईल? तर 20 वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट होईल. आता क्लास मॉनिटर सिलेक्ट करायचा, आयदर तो बॉय असेल किंवा गर्ल असेल. कुठलं तरी एक ऑपरेशन घडणार आहे. आयदर दिस फर्स्ट ऑपरेशन घडेल किंवा हे सेकंड ऑपरेशन घडेल, पण कुठलं तरी एक घडणार आहे. त्यामुळे आपण ऍडिशन प्रिन्सिपल वापरणार, कारण ऑर आहे. सिलेक्शन कोणाचं करायचं आहे? बॉय ऑर गर्ल. मग ऑर आलं की आपलं आलं ऍडिशन प्रिन्सिपल. सो द टोटल नंबर ऑफ वेज ऑफ सिलेक्टिंग क्लास मॉनिटर. क्लास मॉनिटर किती वेगवेगळ्या प्रकारे सिलेक्ट होईल? तर 30 + 20 म्हणजे 50 वेज या वेगवेगळ्या प्रकारे तो सिलेक्ट होईल. हे झालं आपलं ह्याचं सोल्युशन. असंच आपल्याला दुसरी एक्झाम्पल्स बघायचे. बघा पुढचं एक्झाम्पल आहे, हाऊ मेनी 2 लेटर वर्ड्स कॅन बी फॉर्म युजिंग द लेटर्स फ्रॉम द वर्ड स्पेस व्हेन रिपिटेशन ऑफ लेटर्स. दोन एक्झाम्पल आहेत आपली, इज अलाउड अँड इज नॉट अलाउड. काय दिलंय? तर एक स्पेस हे स्पेलिंग दिलंय, SPACE. किती लेटर्स आहेत बघा? तर टोटल 5 लेटर्स आहेत आपल्याकडे. सगळे वेगवेगळे आहेत, SPAC आणि E. कोणी रिपीट नाहीये. मग या 5 लेटर, या 5 वर्ड लेटर्स पासून काय करायचंय? तर 2 लेटर वर्ड तयार करायचं. म्हणजे दोनच स्पेलिंग असलेला, दोनच लेटर असलेला वर्ड तयार करायचा. म्हणजे SP किंवा SA किंवा AC असं दोनच लेटर असलेला वर्ड तयार करायचा. व्हेन रिपिटेशन ऑफ लेटर इज अलाउड. मग आता पहिल्यामध्ये अलाउ आहे की काय? तर पहिल्यांदा S लिहिलं तर दुसऱ्यांदा सुद्धा S चालू शकतो. हे रिपिटेशन झालं ना Sचं. किंवा पहिल्यांदा A लिहिला तर नंतर पण A असू शकतो. याच्यात काय झालं बघा, दोन्ही वेगवेगळे झाले. याच्यात लेटर्सचं रिपिटेशन झालं. मग एकामध्ये काय दिलंय? तर रिपिटेशन अलाउ आहे, म्हणजे असं पण चालेल, असं पण चालेल. तर दुसऱ्यामध्ये काय? नॉट अलाउड म्हणलंय, म्हणजे जो नंबर, जो लेटर पहिल्यांदा आहे तो दुसऱ्यांदा येणार नाही. म्हणजे त्यात फक्त एवढंच असेल, हे असणार नाही. म्हणजे जी लेटर्स रिपीट आहेत ते वर्ड आपल्याला घ्यायचे नाही. मग एकदा मध्ये अलाउ केलं, एकदा मध्ये नाही केलं. दोन एक्झाम्पल आहे. हॅलो, आता टोटल लेटर्स किती आहेत? 5 लेटर्स आहेत. आपल्याला काय करायचंय समजून घ्या. तर आपल्याला 2 लेटरचा वर्ड तयार करायचा. इथे एक लेटर लिहायचंय आणि इथे एक लेटर लिहायचं, बरोबर? मग पहिला लेटर सिलेक्ट करायचं पहिल्या ठिकाणी. आता हे आपलं फर्स्ट ऑपरेशन झालं. आपलं एक्झाम्पल समजून घ्या आधी, आपल्याला ऑपरेशन कशी करायचे. हे फर्स्ट पोझिशन भरायची, पहिला लेटर सिलेक्ट करायचं आणि मग दुसरा लेटर सिलेक्ट करायचा. 2 लेटरचा वर्ड तयार करायचा. म्हणजे हे पण सिलेक्शन करायचंय आणि हे पण सिलेक्शन करायचंय. फर्स्ट लेटरचा वर्ड, फर्स्ट लेटर इथे लिहायचंय आणि मग सेकंड लेटर इथे लिहायचंय. आणि ज्यावेळेस आपण अँड म्हणतो त्यावेळेस तिथे काय असतं? तर मल्टिप्लिकेशन असतं. मग आता बघा, फर्स्ट लेटर सिलेक्ट करायचंय. फर्स्ट लेटर तुम्ही कशातनं करणार? एकतर S सिलेक्ट करणार किंवा P सिलेक्ट करणार किंवा A सिलेक्ट करणार किंवा C करणार किंवा E करणार. म्हणजे ही फर्स्ट लेटर सिलेक्ट करण्यासाठी तुमच्याकडे 5 ऑप्शन्स आहेत, S, P, A, C आणि E. आता हे फर्स्ट लेटर तुम्ही लिहिण्यासाठी तुम्ही काही लिहू शकता. आयदर S लिहिणार किंवा P लिहिणार किंवा A लिहिणार किंवा C लिहिणार किंवा E लिहिणार. मग तुमच्याकडे किती ऑप्शन झाले? 5 ऑप्शन झाले. म्हणजे हे पहिलं ऑपरेशन तुम्ही किती वेगवेगळ्या प्रकारे करणार आहे? तर 5 वेगवेगळ्या प्रकारे करणार, बरोबर? आता सपोज मी इथं S लिहिला, मग आता रिपिटेशन अलाउ आहे पहिल्या एक्झाम्पल मध्ये. हे आपण पहिलं एक्झाम्पल सोडवतोय. पहिल्या एक्झाम्पल मध्ये रिपिटेशन अलाउ आहे. मग जो S इथं लिहिलाय तोच मी इथंही लिहू शकते, किंवा मी आपण हे 5 आहे, मी लेटर बदलते. मी इथं P लिहिलाय तर इथं पण P बदल लिहिता येईल. म्हणजे माझं लेटर काय झालं? तर माझा वर्ड काय झाला? PP असं स्पेलिंग असलेला लेटर वर्ड झाला. मग मला इथं रिपिटेशन अलाउ आहे, म्हणजे मी इथं जर P लिहिला परत इथं सुद्धा P लिहू शकते. म्हणजे माझ्याकडे लेटर्स किती शिल्लक राहिले? S पण आहे, P पण आहे. जरी मी P इथं लिहिला तरी मला P इथं लिहिता येईल, S इथे लिहिला तरी S इथं लिहिता येईल, A इथं लिहिला तरी A इथं लिहिता येईल. म्हणजे मला तोच लेटर पुन्हा वापरता येईल.
म्हणजे माझ्याकडे पुन्हा लेटर काय झाले, एस पण आहे, पी पण आहे, ए पण आहे, सी पण आहे आणि ई पण आहे. म्हणजे सेकंड पोझिशनला सेकंड ऑपरेशन मध्ये आपल्याला पुन्हा एक लेटर सिलेक्ट करायचं आहे. आणि पुन्हा एक लेटर सिलेक्ट करण्यासाठी पुन्हा आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत, 5च ऑप्शन्स आहेत. म्हणजे सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इन 5 डिफरंट वेज. सो फर्स्ट ऑपरेशन कॅन बी डन इन 5 वेज अँड सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इन 5 वेज. म्हणजे टोटल वर्ड्स किती तयार झाले, 25 वर्ड तयार झाले. किती झाले, 25. कसे असतील, सपोज एस पी असेल, एस ए असेल, एस सी असेल किंवा ए पी असेल, ए ई असेल किंवा एस एस असेल, पी सी सी असेल. असे आपले किती वर्ड तयार होतील, तर 25 वर्ड तयार होतील. आलं. आता तेच लेटर्सचं रिपिटेशन करायचं नाही असं जर सांगितलं तर काय होईल बघा. पुन्हा तेच काय करणार, एक फर्स्ट लेटर सिलेक्ट करणार आणि मग दुसरं लेटर सिलेक्ट करणार. आता फर्स्ट लेटर सिलेक्ट करायचं आणि नंतर सेकंड, म्हणजे अँड आलं मध्ये. फर्स्ट लेटर सिलेक्ट, यू हॅव टू सिलेक्ट फर्स्ट लेटर अँड सेकंड लेटर. आणि जिथं अँड येतं तिथं काय येतं, मल्टिप्लिकेशन येतं. मग आता फर्स्ट लेटर सिलेक्ट करायचं असेल तर तुमच्याकडे काय आहे, एस आहे, पी आहे, ए आहे, सी आहे आणि ई आहे. सो फर्स्ट पोझिशन कॅन बी फिल्ड बाय एनी वन ऑफ दिस लेटर. सो दे हॅव 5 ऑप्शन्स. आपल्याकडे किती ऑप्शन्स आहेत, 5 ऑप्शन्स आहेत. 5 पैकी तुम्ही काही लिहू शकता. म्हणजे फर्स्ट पोझिशन कॅन बी फिल्ड इन 5 वेज. फर्स्ट लेटर कॅन बी सिलेक्टेड इन 5 वेज. आता लेटरचं रिपिटेशन करायचं नाही. जो लेटर तुम्ही इथं लिहिणार आहे तो पुन्हा इथे येणार नाही. म्हणजे बघा, मी जर इथं पी लिहिलं तर पुन्हा इथं पी लिहायचा नाही. मी इथं एस लिहिलं तर परत इथं एस लिहायचा नाही. म्हणजे लेटरचं रिपिटेशन करायचं नाही. म्हणजे जो लेटर मी इथं लिहिणार तो लेटर इथं लिहायचा नाही. मग मी आपला कुठलाही एक लेटर इथं लिहिणार आहे म्हणजे तो मला परत लिहायचा नाही. म्हणजे माझ्याकडे लेटर किती शिल्लक राहिले, तर फक्त 4च राहिले. मग मी कुठलाही लिहू दे. मी ए लिहिलं तर इथं लिहायला माझ्याकडे 4च लेटर आहेत. मी इथं सी लिहिलं तर परत इथं सी लिहायचं नाही. म्हणजे माझ्याकडे पुन्हा 4च लेटर्स आहेत, एस पी ए आणि ई. म्हणजे माझ्याकडे लेटर्स किती शिल्लक राहिले, तर 4 राहिले. मग कुठलेही राहू दे, बरोबर आहे ना. एक लेटर इथं जाणार म्हणजे रिमेनिंग 4 लेटर राहणार आहेत. आणि या 4 पैकी तुम्ही कुठलेही लेटर इथं लिहू शकता. मग या 4 मधलं आता ते कुठलंही असेल, जे इथं लिहिणार आहे ते इथं येणार नाही. मग आपल्याकडे पुन्हा सेकंड ऑपरेशन, सेकंड सिलेक्शन करण्यासाठी 4च ऑप्शन शिल्लक राहतात. सो सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड इन 4 डिफरंट वेज. म्हणजे टोटल किती झाले, हे 5च्या 20 वर्ड्स तयार झाले 2 लेटर्सचे, की ज्याच्यामध्ये रिपिटेशन येणार नाही. म्हणजे एस एस हे येणार नाही, पी पी हे येणार नाही. प्रत्येक लेटर वेगळं असेल. म्हणजे पी ए दोन्ही वेगवेगळी आहेत, सी ए दोन्ही वेगवेगळी आहेत किंवा ई सी दोन्ही वेगवेगळे आहेत. प्रत्येक लेटर हे काय असेल तर वेगवेगळं असेल. आता हेच आपल्याला शब्दात मांडायचंय. सगळं गणित आता शब्दात लिहायचं. ही दोन्ही गणित आपल्याला शब्दात लिहायची. हे असं गणित पहिलं सोडवायचं साईडला आणि मग लिहायचं. आपल्याला लिहायचं आहे, हे नुसतं एवढं पेपर मध्ये वहीत लिहायचं नाही. हे तुम्हाला समजण्यासाठी मी सांगितलं. हे असलं तुम्हाला करायला आलं की तुम्हाला पुढचं सगळं जमतं. आता आपण एक्झाम्पल लिहून या, सोल्युशन लिहूया त्याचं. बघा, पहिल्याचं सोल्युशन लिहितोय आपण. सुरुवात कशी केली, देयर आर 5 लेटर्स इन द वर्ड स्पेस. आपला स्पेस या स्पेलिंग मध्ये किती लेटर्स आहेत की, तर 5 लेटर्स. वी हॅव टू फॉर्म 2 लेटर वर्ड्स. आपल्याला काय करायचंय, तर 2 लेटरचाच वर्ड तयार करायचे. म्हणजे आपल्याला 2च लेटर सिलेक्ट करायचे. मग त्यातलं पहिलं आहे, इफ रिपिटेशन ऑफ लेटर्स इज अलाउड. नंबर्स लेटर्सचं रिपिटेशन अलाउ आहे. एस एस असं स्पेलिंग आपल्याला चालणार आहे, पी पी असं स्पेलिंग चालणार आहे. मग आपण काय केलं, 2 ऑपरेशन करणार. फर्स्ट लेटरचं सिलेक्शन आणि सेकंड लेटरचं सिलेक्शन. सो फर्स्ट ऑपरेशन आहे की फर्स्ट लेटरचं सिलेक्शन. सो फर्स्ट लेटर कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 5 लेटर्स. आपल्याकडे टोटल लेटर्स किती आहेत, तर 5 आहेत. त्यातलं पहिला लेटर सिलेक्ट करायचं. त्यात एकच लेटर सिलेक्ट करायचं आहे. किती वेगळ्या प्रकारे होईल, 5 डिफरंट वेजनी होईल. मग सेकंड लेटर सिलेक्ट करायचं आहे. आता सेकंड लेटर सिलेक्ट करताना काय होणार आहे,
तर रिपिटेशन अलाउ आहे. रिपिटेशन अलाउ आहे म्हणजे परत तुमच्याकडे 5च लेटर शिल्लक राहिले, एकही कमी झालेलं नाही कारण तुम्हाला रिपिटेशन अलाउ आहे. सो सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 5 लेटर्स. पुन्हा 5 लेटर मधनच एक सिलेक्ट करायचं आहे. किती वेगवेगळ्या प्रकारे होणार, तर 5 डिफरंट वेजनी होणार. सो बाय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा वापर जर केला तर टोटल नंबर ऑफ 2 लेटर वर्ड्स किती झाले बघा. तर पहिलं ऑपरेशन कॅन बी डन इन 5 वेज and second operation can be done in 5 ways. So total number of operations are 5 into 5 equal to 25. म्हणजे असे 25 आपल्याला वर्ड्स तयार करता येतील की ज्याच्यामध्ये रिपिटेशन अलाउ केलेलं आहे आपल्याला. हे झालं तुमचं पहिलं एक्झाम्पल. आता रिपिटेशन नॉट अलाउचं गणित करायचं म्हणजे याच्याच खालीच आपण आता सेकंडचं सोल्युशन लिहिणार आहे. बघा दुसरं, इफ रिपिटेशन ऑफ लेटर्स इज नॉट अलाउड. आता दुसऱ्यावरती आपल्याला काय सांगितलंय, लेटर्सचं रिपिटेशन करायचं नाही. म्हणजे जे तुम्ही पहिला लेटर सिलेक्ट करणार दुसरं लेटर ते घ्यायचं नाही, त्याच्या व्यतिरिक्त राहिलेल्या मधलं सिलेक्ट करायचं. सो फर्स्ट लेटर कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम 5 लेटर्स इन 5 डिफरंट वेज. मग पहिल्या लेटरचं सिलेक्शन झालं. पहिल्या लेटरचं सिलेक्शन म्हणजे इथं तुम्ही काहीतरी लेटर लिहिणार आहे. मग तुमच्याकडे टोटल लेटर्स आहेत 5, त्यातल्या कुठलाही एक लिहिणार म्हणजे किती वेगवेगळ्या प्रकारे होणार, तर 5 वेगवेगळ्या प्रकारे होणार. आता जे लेटर तुम्ही इथं लिहिणार आहे ते परत इथं लिहायचं नाहीये, म्हणजे पी परत लिहायचा नाहीये. म्हणजे टोटल लेटर्स किती शिल्लक राहिले, पी आता कॅन्सल झाला. जे लेटर तुम्ही इथं लिहिणार आहे, इथं जर एस लिहिलं तर एस कॅन्सल झाला, म्हणजे शिल्लक किती राहिली, तर 4च लेटर शिल्लक राहिली. सो रिमेनिंग लेटर्स आर ओनली 4. नाउ सेकंड लेटर सिलेक्ट करायचं. तर सेकंड लेटर कॅन बी सिलेक्टेड फ्रॉम रिमेनिंग 4 लेटर्स. जे पहिला सिलेक्ट राहिलंय त्याच्यापेक्षा वेगळं 4 शिल्लक राहिलेले असणार आहेत आणि त्या 4 वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला सेकंड लेटरचं सिलेक्शन करायचं. सो बाय मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपल. मग मल्टिप्लिकेशन प्रिन्सिपलचा जर वापर केला तर टोटल नंबर ऑफ 2 लेटर वर्ड्स किती झाले. पहिलं ऑपरेशन कॅन बी डन इन 5 वेज अँड सेकंड ऑपरेशन कॅन बी डन इन 4 वेज. म्हणजे यांची मल्टिप्लिकेशन झाली आणि ती आली 20. हे 20 लेटर्स, हे 20 वर्ड्स असे तयार होतील की ज्याच्यामध्ये एस एस हे स्पेलिंग असणार नाही किंवा पी पी हे स्पेलिंग असणार नाही, रिपिटेशन लेटरचं असणार नाही, असे ते 20 असतील. आणि रिपिटेशन अलाउ असेल तर पहिल्या टाइपचं एक्झाम्पल झालं, तिथं वर्ड्स किती मिळाले तुम्हाला, तर 25 मिळाले. असं हे एक्झाम्पल सोडवायचं. आणि हे सगळं थेरॉटिकल आपण जे लिहिलं हे परीक्षेमध्ये लिहायचं आहे.